मुंबईमध्ये काजू आंबा उत्पादकांनी आज आंदोलन करण्याचा बेत केलेला होता, नियोजन केलं होतं. मात्र हे आंदोलन पोलिसांनी निघण्यापूर्वीच मोडीत काढले. आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी शेतकरी नेते आणि आंदोलकांना ताब्यात घेतलं. प्रतिकूल वातावरणाचा फटका आंबा आणि काजू बागायतदारांना बसला आणि याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून बागायतदारांकडून मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात येणार होता. गिरगावमधून मोर्चाला सुरुवात होऊन तो मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा या बंगल्यावर धडकणार होता. मात्र पोलिसांनी शिवालयाच्या बाहेरच आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी राजू शेट्टी आणि पोलिसांमध्ये वाचावाची झाली. पोलिसांनी बळाचा वापर करत राजू शेट्टी, उत्तम जानकर, त्याचप्रमाणे महादेव जानकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांना ताब्यात घेतलं. आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव सध्या आपल्याबरोबर जोडले गेले. स्वप्नील, आज हे आंदोलन गिरगावपासून वर्षा बंगल्यावर निघणार होतं. काजू आणि आंबा उत्पादकांच्या व्यथा आज वर्षा बंगल्यावर जाणार होत्या. मात्र आंदोलन निघण्यापूर्वीच ते कुठेतरी दाबण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. काय नेमक्या आंदोलनातून सध्याच्या अपडेट्स? आताही सगळेजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. नक्कीच सर्वजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र आझाद मैदानात या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत सर्व आंदोलक आहेत या ठिकाणी. स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत सुद्धा आहेत. विनायकजी, काय सांगाल? आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आंदोलकांच्या समोर तोंडात डोळ्याला डोळे भिडून आंदोलकांची कैफियत ऐकण्याचं धारिष्ट सध्याच्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांमध्ये नाही आहे. म्हणून त्यांनी पोलिसांचे दांडे पुढे केले, पोलिसांच्या गाड्या पुढे केल्या आणि आम्हाला इथे जबरदस्तीने आणून त्यांनी कोंबलेलं आहे. पण तरीसुद्धा कोकणातल्या आंबा काजू बागायतदारांचा आवाज जर अशा पद्धतीने पोलिसांच्या दंडेलशाहीच्या माध्यमातून दाबण्याचा जर प्रयत्न केला तर तो मात्र कदापि यशस्वी होणार नाही. कोकणवासी या आंबा काजू बागायतला न्याय मिळवून देणार म्हणजे घेणार. नेत्यांना शिवालयापासून उचलण्यात आलेलं आहे. आंदोलन सुरू सुद्धा झालं नव्हतं. कुठेतरी जनरल डायरची भूमिका असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ, राजू शेट्टी यांनी केला. जनरल डायर पेक्षाही भयानक असे हे हैवानांचं सरकार आहे. काही जण शिवालयात होते. आम्ही अगदी स्वप्नील, विनायक राऊत यांच्याशी आपली बातचीत सुरू ठेवा. आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत महादेव जानकर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्या ठिकाणी काय घडलं. महादेव जानकरजी, झी24 तासकडे आपली प्रतिक्रिया आपण नोंदवा. काय नेमकं ह्या आंदोलनाच्या वेळी झालं? आम्ही दृश्यांमध्ये पाहतोय आपल्याला सुद्धा उचलून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. काय नेमकं घडलं? पोलिसांनी मायला रक्त आलेलं आहे, पायाला लागलेलं आहे, हाताला लागलेलं आहे आणि स्वतः 4 PSIनी पायाला हाताला धरून आत गाडीत कोंबले आम्हाला. ऍक्च्युली हे जनरल डायर पेक्षाही भयानक प्रकार ह्या लोकांनी केलेला आहे. आम्ही लोकशाही मार्गाने हे करत होतो, आंदोलन करत होतो. पण त्यांची इच्छा नीती आणि नियत बरोबर नाही त्यांची. आणि त्यांनी काय केलं की त्याने आमची मागणी जास्त होती की 5 लाख रुपये तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी द्या आणि 2.5 लाख 3 लाख काजूला पाहिजे हेक्टरी, ही मागणी होती. पण तिथं जाऊनच दिलं नाही त्यांनी. आणि यांनी असे दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार एवढे IPS लेवलचे अधिकारी तिथं 2000च्या वर पोलीस उभा केले आणि त्या पोलिसांनी आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला. तर ह्याचा आम्ही बदला कोकणातल्या शेतकऱ्यांना आम्ही सांगू की आम्ही शेवटपर्यंत लढत राहू. आणि जे त्यांचे बगलबच्चे आहेत त्यांच्या इशाऱ्यावर हे सरकार चाललेलं आहे, त्यांना या सत्तेतून बाहेर टाकू, हीच आम्ही शेतकऱ्याला हिगवा करण्याचा प्रयत्न करू. आणि आंदोलन अजून जोरात वाढवू. जेवढा ते बॉल दाबतील तेवढा आपटतील तेवढा हवेत जाणार आहे. त्या टाईपने आम्ही काम करणार आहे. मी आहे हर्षवर्धन सपकाळ, राजू शेट्टी जी आता माझ्याबरोबर आहे आणि पोलीस स्टेशन मध्येच आता अरेस्ट आहे सध्याला विशेष मध्ये. आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्याची लढाई लढायला कमी पडणार नाही. राज्य सरकार महादेवजी, पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे या आंदोलनाला परवानगी नव्हती आणि परवानगी नसताना आपण आंदोलन काढण्याचं हे नियोजन केलेलं होतं. तुम्ही साधारण 1.5 किलोमीटर अलीकडे होता. गिरगाव चौपाटीपासून आंदोलनाला सुरुवात होणार होती. मात्र शिवालयाच्या बाहेरच पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतलं. तेव्हा पोलिसांची परवानगी नसताना आपण मोर्चा काढणार होता. पोलिसांच्या परमिशनचं नाही. आम्हाला त्यांनी कुठे घ्यायला पाहिजे होतं? गिरगाव चौपाटीला आत घ्यायला पाहिजे होतं. आमच्या ऑफिसमध्ये बसल्यानंतर त्यांना घ्यायचं काय अधिकार होता? त्यांना हे करायचं होतं तर त्यांनी मोर्चा निघाल्यावर तिथं अरेस्ट करायला पाहिजे होतं. त्यांनी आम्ही बंगल्यातून बाहेर निघतोय तर तिथंच त्यांना अरेस्ट केलं. हे बरोबर नाही ना. ही जी हुकुमशाही चाललेली आहे, आज सत्तेत ते आहेत. राज्य सरकारनं सुरुवात केली आहे, एंड आम्ही करू. आम्ही बी सत्तेत जाण्यासाठीच करतोय. काय काळजी करायचं काय कारण नाही. या एका हाताने टाळी वाजत नाही. आम्ही राज्य सरकारला हे करू शकतो. ठीक, धन्यवाद. आपण बोललाच ही 24 तासकडे प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. महादेव जानकर आपल्या बरोबर होते.